सरपंच हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणावरून सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड आतापर्यंत मोर्चात एकत्र दिसायचे. मात्र आता या दोघांमध्ये जुंपली आहे. सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना काही गोष्टीवरून माफ करा असं सुरेश धस म्हणालेत. तो व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केला. त्यानंतर धस आणि आव्हाड आमने-सामने आले आहेत. पाहूया. त्यांचं म्हणणं आहे त्यांना माफ करून टाका. मग असाच जर नियम लावायचा झाला तर मग वाल्मिक कराडला पण माफ करून टाका. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचा धंदा कळतो का? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणावरून मोर्चामध्ये एकत्र राहिलेले आव्हाड आणि सुरेश धसांमध्ये जुंपली आहे. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं. सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. पण पोलिसांवर गुन्हे दाखल होण्यासाठी आग्रह करू नका, काही गोष्टीत माफ करावं असं धस म्हणाले. हाच व्हिडिओ आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावरून आता आव्हाडांना रॉकेल टाकण्याचाच धंदा कळतो का अशी टीका सुरेश धसांनी केली. असाच जर नियम लावायचा झाला तर मग वाल्मिक कराडला पण माफ करून टाका. मग अशा पद्धतीने तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना भेटा आणि सांगा की महाराष्ट्रातले जेवढे कुणी आतमध्ये जेलमध्ये आहेत ते काहीतरी आगापोटी त्यांनी केलं असेल तर ते सगळ्यांना सोडून द्या. समान न्याय सगळ्यांना सोडून द्या आणि मग वाल्मिक कराडलाही सोडून द्या. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठेतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय? तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात. तसं नाही, आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो. आपली अर्धवट क्लिप दाखवून मीडिया ट्रायल केल्याचा आरोप सुरेश धसांनी आव्हाडांवर केला. त्यानंतर पुन्हा आव्हाडांनी धसांची ऍक्टिंग करून निशाणा साधला. आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे. कुठली स्पेस? तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता? तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहिती नव्हता ना तेव्हापासून मी मीडियामध्ये येतोय. हे टीव्ही सुरू झाले ना 97-98 वगैरे साली, तेव्हापासून मी टीव्हीवर आहे. ते मला सगळं सांगू नका. मी काय असं ते वाजवत असं मानाबिना हलवत नाचत नाही. मी आपलं जे आहे तो अटॅक स्ट्रीक करतो. मला कुठलीही ते असं काहीतरी असे मानाबिना हलवत मग ते असे अमिताभसारखं करत वगैरे मला काही करायचं नसतं. सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणावरून पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी परभणीहून मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्च निघाला होता. मात्र मुंबईत मोर्चा येण्याआधी शनिवारी मंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश धसांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली आणि हा मोर्चा स्थगित झाला. त्यावरून आव्हाडांनी सुरेश धसांवर मोर्चा रोखल्याचा आरोप करत सरकारची दलाली केल्याची टीका केली आहे. एकच प्रकरण दोन कशा काय बाजू घेऊ शकता तुम्ही? ते लॉंग मार्चच्या आडवं कशाला आलात? कशाला सरकारची दलाली करायची? ज्या आईने आपला पोटचा गोळा गमावला त्या आईला काय वाटत असेल हो? कधी ह्याचा तर विचार करा. जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना. ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा. ते करत नाहीत तुम्ही. माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे मागासवर्गीय, सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय, ह्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे का?
सरकार जोपर्यंत लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत न्याय देणार नाही असं म्हणायचंय. या सरकारला न्यायाची चाड राहिलेली नाही. आव्हाडांनी जहरी टीका केल्यानंतर सुरेश धसांनीही बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंवरून आव्हाडांना घेरलाय. अक्षय शिंदेचं गुणगान करणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार असं धस म्हणाले. मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल, अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची. अक्षय शिंदेचं कुठेही मी गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला, त्या शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून पळून जाताना दिसतायत. धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी इथल्या पारा चौकात गाडी पार्क करून 6 जण पळून गेले आहेत. वाशीमध्ये बिक्कड, नितीन बिक्कड याने मदत केलेली आहे. नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले. फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसांच्या भाषेत सांगायचं झालं तर आका वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह इतर आरोपी अटकेत आहेत. मात्र 2 महिन्यांनंतरही कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. विनायक डावरुंगसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.